रिझल्ट खरंच खूप चांगला लागला आहे आणि हे सर्व काही शक्य झालं तर रमेश फक्त तुझ्यामुळे. मी का केलं? तू जर आमचा अभ्यास नाही घेतला असता तर आज आम्हाला एवढे चांगले मार्क्स नाही भेटले असते. मला 71% भेटणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. हो, मला पण 75% भेटले आणि मला पण 80% भेटले. आम्ही कधी स्वप्नातही विचार नाही करू शकत का आम्ही एवढे छान पर्सेंटेज आणू शकतो. रमेश, आता तू पुढे काय करणार आहे? 98% भेटल्यावर तुला तर खूप चांगल्या ठिकाणी ऍडमिशन भेटू शकते. बघतो आता काय करायचं तर, कारण आता ग्रॅज्युएशन पर्यंत तर बाबांनी कसं कसं मला शिकवलं, पण आता थोडंसं नोकरी वगैरे करून पुढचं शिक्षण घेईन. तू नोकरी वगैरे कशाला करते? बाबा आहे ना तुझे, ते करेल सर्व मॅनेज. हो, करेल मॅनेज. तुमच्यापासून काही माझी परिस्थिती लपलेली नाही आहे. कसा बसा खर्च करून माझा शिक्षणाचा खर्चही त्यांनी केला. पण आता माझी पण काही जबाबदारी आहे की नाही? पण तुझं शिक्षणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होईल. नाही, मी करील बरोबर. ते नंतर बोलू आपण. पहिले माझ्या घरी चला. माझ्या आईने एक छोटीशी पार्टी ठेवली आहे आपला रिझल्ट येईल म्हणून. आणि एवढा चांगला रिझल्ट आला म्हणून ती खूप खुश होणार आहे. हो, चला. या रे पोरांनो, मी किती वेळापासून तुमची वाट पाहत आहे. आमची वाट पाहते आई का रिझल्टची? तसं पाहिलं तर दोघांची पण वाट पाहत आहे. गणेश, किती मार्क्स पडले तुला? निकाल चांगला तर आला ना? हो आई, खूप चांगला आला. पण आमच्या सर्वांपेक्षा रमेशचा निकाल चांगला आला. हे सर्व रमेश फक्त तुझ्यामुळे झालं आहे. तू जर यांचा अभ्यास वेळेवर घेतला नसता तर आज यांना एवढे चांगले मार्क्स भेटले नसते. नाही काकू, असं काही नाही. पोरांनो, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी नाश्त्याचं घेऊन येते. हो काकू. गणेश, बघ रे कोण आला आहे तर. हो आई, बघतो. मनोहर, तू इथे कसा का? रमेश सोबत बोलायचं होतं. रमेश, बघ मनोहर आलाय. काय झालं मनोहर? आणि तू एवढा घाबरल्यासारखं काऊन वाटत आहे? रमेश, लवकर घरी चल. तुझ्या बाबाची तब्येत खूप खराब आहे. माझ्या बाबाची? काय झालं त्यांना? ते आपल्या मिलमध्ये काम करत होते तर तिथे ते चक्कर येऊन पडले. डॉक्टर आले आहे घरी. तू चल पहिले. हो चल, लवकर जाऊ. आम्ही पण येतो तुझ्यासोबत रमेश. हो रमेश, आम्ही पण येतो. थांब, आईला सांगून देतो. आई, ए आई. काय झालं रे? आई, रमेशच्या बाबाची तब्येत खूप खराब आहे. आम्ही जाऊन येतो. हो, जाऊन या. आणि रमेश, काळजी नको करू, सर्व काही ठीक होईल. हो काकू, येतो आम्ही. हो ये. गणेश, एक मिनिट तू इकडे ये. हो आई. तुम्ही सर्व समोर निघा, मी येतो. हो, ये तू. काय झालं आई? हे बघ गणेश, रमेशची परिस्थिती आपल्यापासून काही लपून नाही आहे. त्याला काहीही त्याच्या बाबाच्या आजारासाठी पैशाची गरज पडेल तर तू त्याला मदत कर. हो आई. ठीक आहे आई, पहिले मी जाऊन येतो. हो जा, सांभाळून जा. तरी बरं झालं वहिनी, गजानन आम्हाला पटकन पडलेला दिसला. नाही तर किती वेळ असाच पडला राहत असता बेशुद्ध. भाऊजी, खरंच तुमचे उपकार कसे मानू समजत नाहीये. त्यात उपकार कशाचे वहिनी? तो आमचा मित्र आहे. आई, दादा आला. आई, काय झालं बाबाला? कामावर गेले सकाळी. काम करता करता अचानक बेशुद्ध होऊन पडले. डॉक्टर तर आता त्यांना पूर्णपणे विश्रांती घ्यायला लावली आहे. नाहीतर त्यांची तब्येत जास्त खराब होऊ शकते असं सांगितलं आहे. नाही, बरं वाटल्यावर मी कामावर जाईन. शांत बसा तुम्ही, पहिले हालत पहा आपली. हो रमेश, डॉक्टरनं गजाननने पूर्ण आराम करायला लावला आहे. दगदग आता त्याला सहन नाही होईल. टेन्शन तर त्याला बिलकुल नाही पाहिजे. मी बोलून घेतो एक वेळा डॉक्टर सोबत. बाबा, तुम्ही काळजी नको करा, सर्व काही ठीक होईल. आजच माझा रिझल्ट आला आहे तर मला चांगल्या ठिकाणी नोकरी पण लागू शकते. नाही रे बेटा, तू पहिले अभ्यास कर. तुझे शिक्षणाचं मी पाहून घेईन. ते पाहू आपण नंतर. सध्या तुम्ही आराम करा. हो गजानन, तू सर्वात पहिले आराम कर. काका, डॉक्टरांनी आणखी काय सांगितलं बाबांबद्दल?
डॉक्टर म्हणत होते का तुझ्या बाबाची तब्येत बहुतेक टेन्शनमुळे खराब झाली आहे. खूप जास्त प्रमाणात त्यांच्याकडे लक्ष द्यायला लावलं आहे. त्याच्यानंतर बिलकुल त्यांना कामाची दगदग नाही झाली पाहिजे. हो काका, ते काळजी तुम्ही घेईनच. रमेश, तुला नोकरी करून अभ्यास करणं जमन? बहुतेक आता वाटत नाही का मी पुढचं शिक्षण घेऊ शकेन. बाबाची अशी तब्येत पाहून मला नाही वाटत का मी पुढे शिकू शकेन. हालत पाहणं त्यांची कशी झाली आहे. आपण काहीतरी करू रमेश, पण तू शिक्षण बंद नको करू. बघू, सध्या तरी मला बाबा जास्त महत्वाचे आहे. ठीक आहे रमेश, आम्ही येतो. तू बाबाकडे लक्ष ठेव आणि थोडेसे पैसे ठेव. बाबाच्या आजारासाठी तुला कामात येईल. नाही रे गणेश, पैसे नाही पाहिजे मला. सध्या ठेव, नंतर बघू का करायचं आहे तर. ठीक आहे, आम्ही येतो आता. हो या. बेटा, मी पण येतो आता. बाबाकडे लक्ष दे. काही लागलं तर मला सांगशील. हो काका. दादा. हा पिंकी, तू खरंच नोकरी करणार आहे? हो ग, आता घरची परिस्थिती पाहून करावंच लागेल. तसा मी आज विचारच केला होता आणि 2-3 जणांना विचारलं पण होतं नोकरीबद्दल. तर का म्हणे ते? मला शहरामध्ये जावं लागेल नोकरीसाठी. पण दादा, तुझं शिक्षण? माझं शिक्षण ग्रॅज्युएशन पर्यंत झालं ना, बस झालं आता. दादा, मी नोकरी करते, तू शिक्षण कर. तसेही मी शिकून का करणार आहे? असं काही बोलू नको. शिक्षण घेशील तर चांगली नोकरी भेटेल. सध्या तुझं 12वी चालू आहे आणि मुलगी आहे म्हणून काय झालं, तुला पण शिक्षणाचा पूर्णपणे अधिकार आहे. तुला पण आहे ना दादा? पण माझ्यावर आता जबाबदारी आहे या घराची. घर तर माझं पण आहे दादा, मी पण जबाबदारी घेईन. तू सध्या लहान आहे या सगळ्या गोष्टींसाठी. दादा, घरची परिस्थिती पाहून मलाही जाणीव आहे ना. मी थोडी नाही म्हटलं आहे, पण सध्या तू आपल्या फक्त शिक्षणावर लक्ष दे. घराची किंवा बाबाच्या तब्येतीची काळजी नको करू. मी सर्व काही सांभाळून घेईन. एवढी समज कुठून आली रे दादा तुझ्याकडे? रिकामा खिशा सर्व काही शिकवते. मित्र, नातेवाईक किती दिवस आपली मदत करणार आहे? आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या समजायला पाहिजे ना. बरोबर बोलत आहे दादा तू. मी उद्याच माझ्या मित्राकडे जातो. मी कुठे शहरामध्ये नोकरी आहे ते बघतो. फक्त इथं तू आई बाबाची नीट काळजी घे आणि अभ्यास कर. हो दादा, मी सर्व काही बरोबर करीन. काका, 10 वडापाव पॅक करून द्या. हो, तू बस, मी करून आणतो. काका, एक वडापाव द्या. हो रमेश, देतो. पहिले पार्सलचे वडापाव करून देतो, त्याच्यानंतर तुला देतो. ठीक आहे काका. अरे रमेश, तू इकडे कसा का? अरे गणेश, पुष्कळ दिवसानंतर भेटला. आम्ही तर गावातच राहतो, पण तू गायब झाला. नोकरीसाठी यावं लागलं रे इथे. हे का? आता रात्र होणार आहे थोड्या वेळात. मी तू फक्त वडापाव खात आहे? आज जास्त भूक नव्हती म्हणून वडापाव खाऊन राहिलो. ठीक आहे, गावात आल्यावर भेटू आपण. मी पण इथे मित्राकडे आलो आहे. तू गावात ये, मग आरामात भेटू. हो, नक्की भेटू. मला वाटते हा रमेश काहीतरी अडचणीत आहे, पण तो सांगणार नाही. ह्या काकालाच विचारून पाहतो. थांबून जा बेटा, तुझे वडापाव बनत आहे. झाले की मग तुला बांधून देतो. ठीक आहे काका. मला सांगा काका, रमेश इथे रोज येते का वडापाव खायला? हो, रोजच येते. त्याचं काय आहे ना, त्याची आई वडील बहीण गावाला राहते. वडील पण आजारी राहते. परिस्थिती पण काही ठीक नाही आहे. इथं तो नोकरी करते, पैसेही भेटते, पण त्याला गावाला पाठवावं लागते. वडिलाच्या आधाराला पैसे लागते. इथं त्याला खोलीचं भाडं द्यावं लागते. त्याला काही रोज खानावळीतला जेवणाचा डब्बा पुरवत नाही, म्हणून तो माझ्याकडे येऊन वडापाव खाते. मी त्याला म्हणतो की रमेश, पैसे नसन तर नंतर पैसे दे. नी एक वडापाव खाण्याऐवजी पोटभर वडापाव खाऊन घे. पैसे नंतर देशील. पण तो स्वाभिमानी, कधीच ऐकत नाही. जेवढे त्याच्याकडे पैसे राहिले तेवढंच तो वडापाव खाते. हो काका, त्याची जाणीव आहे आम्हाला. तो खूप स्वाभिमानी आहे.
म्हणून तो आमची पण मदत नाही घेत. तो माझ्या गावाचाच आहे. हो का, म्हणून तू ओळखते का? पण काका, वाईट वाटते त्याच्याकडे पाहून. एवढा हुशार मुलगा, तर त्याला एवढी साधीशी नोकरी करावं लागत आहे ना. आम्ही त्याच्याच एवढे, पण आम्हाला परिस्थितीची बिलकुल जाणीव नाही आहे. कारण वडिलांनी खूप कमवून ठेवलं आहे, म्हणून कधी याची परिस्थिती कळलीच नाही. खरंच खूप काही शिकण्यालायक आहे त्याच्याकडून. हो, बरोबर बोलत आहे तू.